नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स याचं पहिले एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 172. Given below is a balance sheet of Raja, Rani and Pradhan who were partners in a firm sharing profits and losses in the ratio 5:3:2 म्हणजे 5:3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. आपल्याला 31st मार्च 2019ची बॅलन्स शीट दिलेली आहे, बरोबर. म्हणजे ही ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. त्याच्याखाली ऑन 1 एप्रिल 2019, इथं 2018 झालेलं आहे, या ठिकाणी 2019 करून घ्यायचं आहे. प्रधान रिटायर्ड ऑन दी फॉलोइंग टर्म्स, म्हणजेच 31 मार्च 2019ची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. याच्यामध्ये प्रधान हा पार्टनर्स होता, म्हणजे ज्याच्यामध्ये राजा, राणी, प्रधान हे तिन्ही पार्टनर्स होते. हे फायनान्शियल इयर कधी क्लोज झालं? 31 मार्च 2019. आता 1 एप्रिल 2019 म्हणजे पुढच्या वर्षी प्रधान रिटायर झालेला असणार आहे. या संदर्भात आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2019ला प्रधान फर्ममधून जाणार आहे किंवा रिटायर होणार आहे. आपल्याला 5 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत आणि ॲडजस्टमेंटच्या खाली प्रिपेअर म्हणजे तयार करा. ए. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. बी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सी. बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. आपल्याला 3 लेजर क्रिएट करायला सांगितलेली आहेत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, दुसरं ऑर नाव आहे. दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिसरं बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. न्यू बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे. आत्ता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला टॉपला इन दी बुक्स ऑफ दी पार्टनरशिप फर्म असं टायटल टाकावं लागेल. पहिला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हा अकाउंट अर्ध्या पेजमध्ये ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये दुसरा अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला 3 पार्टनरचे 3 कॉलम अमाऊंटचे आकायचे आहेत, बरोबर, आणि विथ पर्टिक्युलरचा कॉलम. अँड राईट हँड साईडला पर्टिक्युलर आणि 3 पार्टनरचे 3 कॉलम, राजा, राणी आणि प्रधान. हा तिसरा जो पार्टनर्स प्रधान आहे हा पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये रिटायर झालेला असणार आहे, बरोबर. म्हणजे या चालू वर्षी तो 31 मार्च 2019मध्ये आहे, बरोबर. म्हणून ह्याला या फर्ममध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या पानावर, दुसऱ्या पानावर बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019ची आपल्याला बॅलन्स शीट बनवायला सांगितलेले आहे. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. हे दुसऱ्या पानावर ओपन करायचे आहे. अशा प्रकारे 2 पानामध्ये आपण हे 3 लेजर क्रिएट केलेले आहेत. आता आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. एक्झाम्पल 1 ॲन्सर वर्किंग नोट्स. वर्किंग नोट्समध्ये नेहमीप्रमाणे कॅश अकाउंट ओपन करायचा आहे आणि गुडविल अकाउंट देखील ओपन करायचा आहे, बरोबर. आत्ता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहे, बरोबर. सुरुवातीला आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर करणार आहोत. कॅपिटल अकाउंट्स राजा 42,000, राणी 37,000 आणि प्रधान 33,200. आता हे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो.
बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, राजा 42,000, राणी 37,000, प्रधान 33,200. अशा प्रकारे आपण कॅपिटलचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कॅपिटल अकाउंटच्या वरती रिझर्व्ह फंड आपल्याला लायबिलिटी साईडला दिसतोय, किती आहे 15,000. तर आपण रिझर्व्ह फंड आपण पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करत असतो. आता 15,000 रिझर्व्ह फंड आहे, तर 3 पार्टनर्स आहेत, तर तिन्ही पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे किंवा डिवाईड करायचा आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स, रेशो आहे 5:3:2. रेशोची बेरीज आहे 5 आणि 3 8 आणि 2 10, बरोबर. म्हणून 15,000 रिझर्व्ह फंडची किंमत आहे छेद 10. ह्या शून्याला हे शून्य गेले, किती 1,500. 1,500 एक भाग रिझर्व्ह फंडचा येतोय. म्हणून राजा बरोबर 1,500 गुणुले 5, बरोबर 15×5 = 75. पुढचे 2 शून्य म्हणजे 7,500. त्याच्यानंतर राणी बरोबर 1,500 गुणुले 3, बरोबर 15×3 = 45. पुढचे 2 शून्य म्हणजे 4,500. प्रधान बरोबर 1,500 गुणुले 2, बरोबर 15×2 = 30. पुढचे 2 शून्य 3,000, बरोबर. अशा प्रकारे रिझर्व्ह फंड आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. याची आपण बेरीज जर केली तर 15,000 येणार आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करतो, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण क्रेडिट साईडला आलो. बाय रिझर्व्ह फंड अकाउंट, राजाच्या कॉलममध्ये 7,500, राणीच्या कॉलममध्ये 4,500 आणि प्रधानच्या कॉलममध्ये 3,000. अशा प्रकारे आपण रिझर्व्ह फंड देखील आपण ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि त्याचं पोस्टिंग देखील केलेलं आहे. आत्ता आपण ॲसेट साईडला आलेलो आहे. ॲसेट साईडला आपल्याला कॅश 7,600 दिसतोय, बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 7,600. कॅश अकाउंटचा बॅलन्स देखील आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ऑन 1 एप्रिल 2019 प्रधान रिटायर्ड्स ऑन दी फॉलोइंग टर्म्स. 1 एप्रिल 2019मध्ये प्रधान हा तिसरा जो त्या ठिकाणी पार्टनर्स आहे तो रिटायर होणार आहे, म्हणजे फर्ममधून बाहेर जाणार आहे, बरोबर. 1 नंबर ॲडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म विल बी राइज्ड इन द बुक्स ॲट ₹20,000. आता गुडविलची अमाऊंट आपल्याला किती दिलेली आहे 20,000. मात्र ही गुडविल कसली आहे, राइज्ड केलेली आहे, बरोबर. राइज्ड केलेली असल्यानंतर गुडविल आपल्याला एकच एंट्री करावी लागते, जी आपण थेरॉटिकलमध्ये पाहिलेली आहे. आपण या ठिकाणी 170 पेजवर पाठीमाग आपण थेरॉटिकलमध्ये पाहिलं होतं. वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज राइज्ड अँड रिटर्न इन द बिझनेस, बरोबर. आता गुडविल राइज्ड केली असेल, बरोबर, तर काय एंट्री करायची, तर एकच एंट्री होते, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे ती गुडविल डिस्ट्रीब्यूट करायची आणि सर्व पार्टनर्सला द्यायची. मग गुडविल अकाउंटची एकच एंट्री झाल्यामुळं गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच फक्त पोस्टिंग होणार, म्हणजेच गुडविलचा क्लोजिंग बॅलन्स निघणार आहे. तो क्लोजिंग बॅलन्स न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला घ्यावा लागेल, बरोबर. म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे गुडविल विल ॲपेअर इन न्यू बॅलन्स शीट, बरोबर. आता याप्रमाणे आपल्याला पहिली ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग करावं लागणार आहे. आपण एक्झाम्पलमध्ये आलेलो आहे. म्हणून ह्या पहिल्या ॲडजस्टमेंटचं त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. गुडविल राइज्ड म्हटले आणि रिटेन्ड इन बिझनेस म्हटले, बरोबर. म्हणून हे 20,000 गुडविल ऑल पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून दाखवावे लागेल आणि एकच एंट्री करावी लागणार आहे, बरोबर. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. गुडविल राइज्ड ₹20,000, रेशो आहे 5:3:2. रेशोची बेरीज आहे 10. आता गुडविल किती आहे 20,000, म्हणून 20,000/10 रेशोची बेरीज आहे. ह्या शून्याला हे शून्य गेले, उरतंय किती 2,000 किंवा 10 × 10 10×2 = 20,
पुढचे 3 शून्य 2000. 2000 एक भाग गुडविलचा आलेला आहे. म्हणून राजा बरोबर 2000 गुणिले 5 बरोबर 10,000. राणी बरोबर 2000 गुणिले 3 6,000. प्रधान बरोबर 2000 गुणिले 2 4,000. या सर्वांची बेरीज केली 20,000 येणार आहे. अशा प्रकारे आपण गुडविलचं डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे. आता ह्याची एंट्री आपण काय करणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे, डेबिट, म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू राजा कॅपिटल अकाउंट 10,000, टू राणी कॅपिटल अकाउंट 6,000, टू प्रधान कॅपिटल अकाउंट 4,000. अशा प्रकारे आपण गुडविल अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट, म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट राजा 10,000, राणी 6,000 आणि प्रधान 4,000. अशा प्रकारे आपण गुडविलचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आपण पाहूया, स्टॉक बी रिड्यूस्ड बाय 10%. आता स्टॉक बी रिड्यूस्ड म्हणजेच काय, किंमत कमी झाली 10%. बरोबर. अँड फर्निचर बाय 5% अँड मशनरी बाय 11%. बरोबर. म्हणजे रिड्यूस्ड म्हटले म्हणजे किमती कमी झाल्या आहेत. म्हणजे स्टॉक, फर्निचर, मशनरी ह्या ॲसेट आहेत. ह्या ॲसेटच्या किमती कमी झालेल्या आहेत, तीन ॲसेटच्या पण. मग आपण या ॲसेटची किंमत कमी झाल्यावर कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. बरोबर घेतो. आता त्याचं आपण पोस्टिंग पाहूया. आता स्टॉक बी रिड्यूस्ड बाय 10%, 10% स्टॉकची किंमत कमी झालेली आहे. आता आपण स्टॉकची किंमत वरती पाहूया. स्टॉक 17,500. आता 10% म्हटल्यावर एक झिरो कमी होतो, 1,750. बरोबर. 1,750 स्टॉकची किंमत कमी झाली. आपण स्टॉकची किंमत कमी झाल्यावर कुठे घेतो, तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला, म्हणून डेबिट साईडला आपण आलो. टू स्टॉक अकाउंट 1,750. बरोबर. स्टॉकची किंमत कमी झाल्यामुळे आपण डेबिट साईडला घेतलेलं आहे. बरोबर. दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बरोबर. स्टॉक मूळ किंमत 17,500 ओल्ड बॅलन्स शीटमधली, लेस डेप्रिशिएशन 1,750, आउटरला 15,750 आलेला आहे. अशा प्रकारे स्टॉकचं 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी ॲसेट पाहूया. अँड फर्निचर बाय 5%. फर्निचरची 5% कमी झालेली आहे. आता आपण फर्निचरची किंमत पाहूया. फर्निचर 5,000 आहे. आता 10% किती, 500 रुपये. 5% किती असणार, त्याच्या निम्म 250 किंवा 250. आता फर्निचरची किंमत 250 कमी झालेली आहे. किंमत कमी झाल्यामुळे आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू फर्निचर अकाउंट 250 रुपये. बरोबर. आणि दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, फर्निचर 5,000, लेस डेप्रिशिएशन 250, आउटरला 4,750. अशा प्रकारे आपण फर्निचरचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर अँड मशनरी बाय 11%, 11%. आता मशनरीची किंमत कितीनं कमी झालेली आहे, 11%. आता या ठिकाणी मशनरीची आपण मूळ किंमत पाहूया. मशनरी किती आहे, 30,000. बरोबर. आपण कॅल्क्युलेशन करूया. मशनरी मूळ किंमत किती आहे, 30,000 छेद 100 गुणिले 11, 11%. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती उरलं, 300. 300 गुणिले 11, 11 11 त्रिक 33. या ठिकाणी 33 घेतलं, पुढचे 2 शून्य म्हणजे 3,300. तर 3,300 मशनरीची किंमत कमी होणार. मशनरीची किंमत कमी झाली म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू मशनरी अकाउंट 3,300. आता दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहे. मशनरी मूळ किंमत 30,000, लेस डेप्रिशिएशन 3,300, आउटरला 26,700. बरोबर. अशा प्रकारे मशनरीचं देखील आपण पोस्टिंग 2 ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 RBDD बी मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर आपल्याला RBDD काढायला सांगितले आहे 5%. म्हणजे आपण हे RBDD लेस करणार.
बरोबर 5%. आता या ठिकाणी डेटर्सची मूळ किंमत आपण पाहूया वरती. डेटर्स 18,000 बरोबर. आता मूळ किंमत 18,000 आहे. 10% किती 1,800. 5% किती होणार 900 रुपये बरोबर. तर डेटर्सची किंमत देखील काय होणार 5% कमीच होणार आहे. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. टू RBDD अकाउंट 900 रुपये आपण घेतलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बरोबर. डेटर्स मूळ किंमत 18,000 लेस RBDD 5% 900. 18,000तून 900 गेले 17,100 राहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण डेटरचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. या ठिकाणी RDD झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण RBDD करून घ्यायचं आहे, दुरुस्ती करून घ्यायची आहे बरोबर. अशा प्रकारे आपण दुरुस्त देखील करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढे 4 ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रिएटर्स. आता क्रिएटर्सकडनं आपल्याला 200 रुपये रिटर्न भेटलेले आहेत बरोबर. आता वरती आपण बॅलन्स शीटमध्ये क्रिएटर्स किती आहे आपण पाहूया. क्रिएटर्स 11,200 बरोबर. आता 11,200 किंमत आहे, त्यातनं 200 रुपये आपल्याला रिटर्न ऑफ भेटलेले आहेत. म्हणजेच आपली लायबिलिटी काय झाली कमी झालेली आहे 200 रुपयानं बरोबर. आता आपली लायबिलिटी कमी झाली तर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय क्रिएटर्स अकाउंट 200 रुपये. 200 रुपयाने आपली लायबिलिटी कमी झालेली आहे बरोबर. त्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रिएटर्स मूळ किंमत 11,200 लेस रिटर्न ऑफ 200 रुपये. आउटरला 11,000 रुपये येणार आहे. म्हणजे आपलं क्रिएटर्स देणं किती होणार 11,000 होणार आहे, कारण की रिटर्न ऑफ 200 रुपये मिळालेले आहेत बरोबर. म्हणजे आपली लायबिलिटी कमी झालेली आहे बरोबर. अशा प्रकारे आपण याचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 5 नंबर आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 टू बी पेड बाय कॅश. आता प्रधान रिटायर होणार आहे, तर प्रधानला ह्या दोन्ही पार्टनर्सने किती दिलेले आहे 5,000 रुपये पेड केलेले आहेत बरोबर कॅशनं. अँड रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. रिमेनिंग जी अमाऊंट असेल ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे बरोबर. आता हे 5,000 रुपये रोखीनं दिलेले आहेत. कुणाला दिले प्रधानला. मग पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार प्रधानला आपण कुठे घेणार पर्सनल अकाउंटमध्ये. प्रधानला दिले म्हणून डेबिट द रिसिव्हर कुणाला प्रधानला, म्हणून प्रधान कॅपिटल अकाउंट डेबिट होणार बरोबर. आता कॅश अकाउंटला कशामध्ये घेतो आपण रिअल. कॅश आपल्याकडून गेली, रिअल अकाउंटचा नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय गेलं कॅश, म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. प्रधान कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो बरोबर. टू कॅश अकाउंट या ठिकाणी प्रधानच्या कॉलममध्ये 5,000 घेतलेलं आहे. म्हणजे अपोजिट अकाउंटचं नाव टू कॅश अकाउंट आणि प्रधानच्या कॉलममध्ये 5,000 प्रधानला दिले 5,000 रुपये म्हणून. आता कॅश अकाउंट क्रिएट केलेलं आहे म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंटमध्ये आलो. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रधान कॅपिटल अकाउंट 5,000 रुपये. अशा प्रकारे ह्या एंट्रीचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आत्ता आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये येणार आहोत. कुठला अकाउंट राहिला आहे का, म्हणजे ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेली नव्हती तसे अकाउंट आपण डायरेक्ट आहे तसे न्यू बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. क्रेडिटर्स झालेला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट राहिलेलं आहे बघा 9,700. तर आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 9,700 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड झाले, कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता ॲसेट साईडला आपण येऊया. कॅश अकाउंट झाले, डेटर्स अकाउंट झालं, स्टॉक झालेला आहे, मशिनरी झालेला आहे, लँड राहिलेला आहे.
70,000. तर आहे तसं ॲसेट साईडला लँड घ्यायची आहे म्हणून आपण ॲसेट साईडला आलेलो आहे. न्यू बॅलन्स शीटच्या लँड 70,000 आपण पोस्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फर्निचर झालेलं आहे. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटमधले सर्व आपण अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे आणि सर्व ॲडजस्टमेंट देखील झालेल्या आहेत. आता आपण वर्किंग नोटमधले लेजर अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंट सुरुवातीला क्लोज करूया. कॅश अकाउंटची कोणती साईड मोठी आहे बघा. डेबिट साईडला 7,700 आणि क्रेडिट साईडला 5,000 दिसते. म्हणजे डेबिट साईड मोठी आहे. डेबिट साईडची बेरीज केली 7,700 आहे तशी क्रेडिट साईडला म्हटली. 7,700मधनं 5,000 रुपये गेले तर 2,700 रुपये डिफरन्स निघतो आहे. त्याला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हटलं. 2,700 क्लोजिंग बॅलन्स निघाला तो ओपनिंग करून घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,700 बरोबर. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट देखील आपण क्लोज करूया. गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच फक्त पोस्टिंग झाले. डेबिटची बेरीज केली 20,000 आली आहे तशी क्रेडिट साईडला मांडली. या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स 20,000 निघालेला आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 20,000 ओपनिंग करून घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 20,000 बरोबर. आता हे दोन्ही अकाउंटचे बॅलन्स आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावे लागतील. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. कॅश अकाउंट 2,600 आणि गुडविल अकाउंट 20,000. अशा प्रकारे आपण दोन्हीचं पण पोस्टिंग केलेलं आहे. आत्ता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूया. तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे. 1,750, 250, 900, 3,300 याची सर्वाची बेरीज केली 6,200 आलेली आहे. त्याच्यानंतर ही आपण क्रेडिट साईडला मांडली 6,200. 6,200मधून हे 200 रुपये लेस केले 6,000 डिफरन्स निघालेला आहे. डिफरन्स म्हणजेच डेबिट साईड मोठी आहे म्हणजेच आपल्याला 6,000 लॉस मिळालेला आहे. म्हणून बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस किती मिळाला 6,000. आता हा 6,000 लॉस तिन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे. लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रेशो आहे 5:3:2. रेशोची बेरीज आहे 10. आता लॉस किती आहे 6,000 म्हणून 6,000/10. ह्या शून्याला हे शून्य गेलं 600 रुपये म्हणजे 600 रुपये एक भाग लॉसचा आलेला आहे. म्हणून राजा बरोबर 600 गुणिले 5 बरोबर 3,000. राणी बरोबर 600 गुणिले 3 बरोबर 1,800. प्रधान बरोबर 600 गुणिले 2 बरोबर 1,200. या सर्वाची बेरीज केली 6,000 येणार आहे. अशा प्रकारे आपण लॉस तिन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे बरोबर. आता लॉस जर झाला असेल तर एंट्री काय होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लॉस. राजा 3,000, राणी 1,800, प्रधान 1,200. अशा प्रकारे आपण लॉसचं पोस्टिंग केलेलं आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट म्हणून आपण क्रेडिट साईडला यायचं आणि इनरला राजा 3,000, राणी 1,800, प्रधान 1,200 इनरला पोस्टिंग करून घ्यायचं आहे. यांची बेरीज आउटरला 6,000 आलेली आहे. अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. सुरुवातीला आपण जो रिटायर पार्टनर त्या झालेला आहे त्याचा अगोदर आपण क्लोजिंग त्या करूया. तर प्रधानची क्रेडिट साईड मोठी आहे बरोबर. डेबिट साईडला 1,200 आणि 5,000 दिसतात बरोबर. क्रेडिट साईड मोठी आहे म्हणून क्रेडिट साईडची बेरीज केली 33,200, 3,000 आणि 4,000. याची बेरीज केली 40,200 आले. ते आहे तशी डेबिटला मांडली 40,200. या 40,200मधून हे 1,200 आणि 5,000 लेस केले तर डिफरन्स किती आला 34,000 बरोबर. तर हा 34,000 डिफरन्स जो येतो आहे प्रधानचा किंवा रिटायर्ड पार्टनरचा येतो आहे तो आपल्याला कशाला ट्रान्सफर करायचा आहे तर प्रधान लोन अकाउंटला बरोबर.
जो रिटायर पार्टनर्स त्या ठिकाणी होणार आहे त्याचं बॅलन्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये. म्हणजे 34,000 आपल्याला लोन अकाउंटला घ्यायचे आहेत, म्हणून या ठिकाणी टायटल दिलं टू प्रधान लोन अकाउंट. ह्या दोघांच्या कॉलममध्ये डॅश आणि प्रधानच्या कॉलममध्ये 34,000 डिफरन्स आलेला आहे, तो आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर केला. ह्याची एंट्री काय झाली, प्रधान कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रधान लोन अकाउंट, बरोबर. अशी एंट्री करून हे क्लोज झालेलं आहे. आता दुसरं पोस्टिंग ह्या लोन अकाउंटचं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रधान लोन अकाउंट 34,000, बरोबर. म्हणजे प्रधानला हे 34,000 देणं आहे, म्हणून दुसरं पोस्टिंग लायबिलिटी साईडला होणार आहे प्रधान लोन अकाउंट 34,000. अशा प्रकारे आपण एका पार्टनरचं त्या ठिकाणी क्लोजिंग केलेलं आहे. आता आपण जे दुसरे रिमेनिंग जे कॅरी ऑन करणार आहेत बिझनेस, राजा आणि राणी यांचं देखील अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण राजा घेऊया. 42,000, 7,500, 10,000 याची बेरीज केली 59,500 आलेले आहे. राणी घेऊया. 37,000, 4,500, 6,000 याची बेरीज केली 47,500 आलेलं आहे. तसं डेबिट साईडला म्हटलं, राजा 59,500 आणि राणी 47,500, बरोबर. आता 59,500मधनं हे 3,000 लेस केले तर 56,500 क्लोजिंग बॅलन्स उरणार आहे. त्याच्यानंतर 47,500मधनं हे 1,800 लेस केले तर 45,700 क्लोजिंग बॅलन्स उरणार आहे. प्रधानचा क्लोजिंग बॅलन्स निघणार नाही, बरोबर, कारण तो आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे, बरोबर. याला टायटल दिलं टू बॅलन्स कॅरेट डाऊन, बरोबर. हे ओपनिंग करून घेतलं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 56,500 राजाच्या कॉलममध्ये, राणीच्या कॉलममध्ये 45,700, प्रधानच्या कॉलममध्ये डॅश. अशा प्रकारे जे कॅरी ऑन करणार आहेत बिझनेस राजा राणी यांचं देखील आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलेलं आहे आणि क्लोजिंग बॅलन्सेस आपल्याला मिळालेले आहेत. आता त्याचं क्लोजिंग बॅलन्सचं पोस्टिंग कुठं करायचं, तर न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, राजा 56,500, राणी 45,700. अशा प्रकारे दोन्हीचं पण आपण क्लोजिंग बॅलन्सेस न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेले आहेत, बरोबर. आता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत, बरोबर. आता टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. 11,000, 9,700, 56,500, 45,700 आणि 34,000 याची बेरीज केली 1,56,900 आलेले आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. 2,700, 17,100, 15,750, 26,700, 70,000, 4,750 आणि 20,000 या सर्वांची बेरीज केली 1,56,900 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर्सचं पहिलं एक्झाम्पल पाहिलेलं आहे, राजा राणी अँड प्रधानचं. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पाहिलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेलं आहे आणि न्यू बॅलन्स शीट पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.